लाचखोर ग्रामविस्तार अधिकारी सुनील पाटील, कल्पेश बेलदार यांना 2 दिवसाची पोलीस कोठडी मिळाली। जळगाव जिल्ह्यातील पारोळा पंचायत समितीमध्ये ठेकेदारांकडे 2 दिवसांपूर्वी 1,80,000 रुपये मागणारे पंचायत समिती कार्यालयातील ग्रामविस्तार अधिकारी सुनील अमृत पाटील वय 58 व कंत्राटी सहाय्यक कल्पेश ज्ञानेश्वर बेलदार वय 28 यांना 1 लाखाची लाच घेताना रंगेहात पकडले होते। त्यांना अमळनेर न्यायालयाने 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली। तक्रारदार हे पारोळा तालुक्यातील धूडपिपरी येथील रहिवासी आहेत। ग्रामपंचायत येथील महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत काँक्रिटीकरण व पेव्हर ब्लॉक करण्याची एकूण 4 कामे प्रत्येकी 15 लाखांची मंजूर झाली, म्हणून 60 लाखांचे काम शासनाकडून मंजूर होऊन आले होते। या कामाचं वर्क ऑर्डर काढण्यासाठी पंचायत समिती कार्यालयात कंत्राटी सेवक कल्पेश बेलदार व ग्रामविस्तार अधिकारी सुनील पाटील यांनी कोणाच्या तरी आदेशाने 2% स्वतःसाठी आणि 1% बेलदारसाठी म्हणून जळगाव येथील अधिकाऱ्यांनी लाचेची रक्कम ठरल्यानुसार कंत्राटी ग्रामसेवक कल्पेश बेलदार यांनी पंचायतसमोर 1 लाख रुपये स्वीकारताना रंगेहात पकडले होते। न्यायालयात हजर केला असता त्यांना 2 दिवस पोलीस कोठडी सुनावली। दरम्यान सुनील पाटील यांना 1 लाख रुपये महिना असून देखील आणि पुढच्या महिन्यात ते रिटायर होणार होते, तरी देखील एवढा वेतन घेणारा अधिकारी जर एवढी रिश्वत मागू शकत असेल तर अजून बाकीच्या अधिकाऱ्यांची किती असेल, तर अजून बाकीच्या अधिकाऱ्यांची किती लाच घेण्याची पद्धत असेल याचा हिशोब न केलेला बरा। तसेच लाच पथकाने दोघांच्या घराची झडती घेतल्याचे बोलले जात आहे। पंचायत समिती कार्यालयातील लाचखोर ग्रामविस्तार अधिकारी सुनील पाटील व कंत्राटी ग्रामसेवक यांना लाच घेताना रंगेहात पकडले। विभागाचे पथक काच पारोळा तालुक्यातील स्वागत करण्यात आलेले आहे। तसेच अजून त्यांच्या बँक खात्यातून देखील माहिती घेतली जाणार असल्याचे लाच पथक प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांनी आदेश दिला आहे। योगेश ठाकूर आल्यापासून अनेक ठिकाणी लाच घेणारे दस्ती भरल्याचं बोललं जात आहे, परंतु अजून अनेक असे ऑफिस आहेत ज्यामध्ये दररोज असे मोठ्या प्रमाणात टक्केवारी घेणारे आहेत। याचा देखील तपास लावला गेला पाहिजे अशी मागणी या निमित्ताने होत आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.